येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी औषध विक्री बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय नाशिकच्या समर्थ क्रांती फाउंडेशनने घेतला असून या संदर्भात फाउंडेशनच्या वतीने नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। त्या दिवशी सर्व औषध दुकाने व रुग्णसेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान हा औषध बंद किरकोळ औषध विक्रेत्यांच्या हिताचा नसून केवळ काही मोजक्या व्यक्तींच्या स्वयंहितासाठी आणि स्वार्थासाठी पुकारण्यात आला असल्याचा आरोप फाउंडेशनने केलाय। जनसामान्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या सेवा अशा प्रकारे बंद ठेवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे। नमस्कार, जसं की सरांनी सांगितलं, आपल्या समर्थ क्रांती फाउंडेशन तर्फे आणि आपला जो रिटेलर आहे, जो 20 तारखेला येणारा संप होतोय, ऑल भारतभर जो संप केला जातोय, तो केवळ आमच्या दृष्टीने असं वाटतंय की एक अट्रॅक्शन करण्यासाठीच हा फॉर्म्युला केलेला आहे। कारण हे रिटेलरचं सबशल नुकसान आहे, कारण त्याला एवढ्या संकटातून जायचं असतं तर एका दिवसाची कॉस्ट त्यालाही माहिती किती असते। तर हे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हा संपाचं नाव दिलं गेलेलं आहे आणि म्हणतात ना, कुंपणच शेत खातं, तशी काही गंमत आहे। स्वतःचेच ऑनलाईन व्यवसाय यांनी आधी सुरुवातीला जेव्हा मार्केटमध्ये नसताना स्वतःचेच ऑनलाईन व्यवसाय होते, त्याचाच आम्हाला इतका त्रास होत होता आणि आता हे त्याच्या विरुद्ध जाऊन हे केवळ नाटकच करताय, कारण त्याच्यातून कोणताही फायदा होत नाहीये। पण आमच्या रिटेलरसाठी त्यांनी एवढा प्रयत्न केला पाहिजे की आम्ही ऑनलाईन म्हणजे याच्यासाठी काय फाईट केली पाहिजे की ऑनलाईनच्या संघर्षाबद्दल, म्हणजे आम्ही जे मार्केटिंग चालू आहे ऑनलाईन, तर त्याच्या विरुद्ध आम्ही काय केलं पाहिजे ज्याचे करून आमचा फायदा होईल, तर त्याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे। रिटेलरच्या काय अडचणी त्या सोडवल्या पाहिजे। नक्की स्वतःचा फायद्यासाठी अट्रॅक्शन करून घेण्यासाठी आमचा वापर केला जातोय, तर आम्ही याच्या सपशेल विरोधात आहोत। आमच्याकडून कुठलाही संप होणार नाहीये। आम्ही दुकान आमचं दिवसभर चालू ठेवणार आहे आणि आमच्या ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, आरोग्याची हेळसांड होणार नाही। पूर्ण आमचा सपोर्ट आहे की आम्ही पूर्ण रिटेलर सोबत आहोत, संपाला आमचा पाठिंबा नाहीये। धन्यवाद। येत्या 20 तारखेला ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने जो संप पुकारलेला आहे तो अवैध असून आम्ही सर्वजण त्या दिवशी विरोध करत आहोत। आमचे सर्वांचे रिटेल काउंटर, मेडिकल स्टोर चालू राहतील। यांनी 3 गोष्टींसाठी हा संप पुकारलेला आहे। ते सविस्तर सांगण्यासाठी असं की ऑनलाईन विरोधात हा संप आहे। ऑनलाईन विरोधात हा संप असून ज्यांचे ऑनलाईनचे दुकानं आहेत त्यांनीच संप पुकारलाय। जर का एवढंच तुम्हाला वाटतं की ऑनलाईन बंद व्हावं, मग तुम्ही तुमचे स्वतःचे दुकानं बंद करा, म्हणजे आपोआप ऑनलाईन बंद होईल। पण ज्यांनी ऑनलाईन विरुद्ध संप पुकारलाय त्यांचे भाग भांडवल त्या ऑनलाईन च्या संस्थेमध्ये आहे, पण ते तसं करत नाही। फक्त आमच्या रिटेलरला दिशाभूल करतायत। आम्ही तुमच्यासाठी भांडतोय, तुमच्यासाठी लढतोय, पण तसं मुळात नाही। दुसरा संप आहे, मोठे मोठे मॉल्सला जास्तीत जास्त प्रमाणात डिस्काउंट दिला जातो, पण मी म्हणतो की त्यांच्या हातात एवढी मोठी ताकद आहे की कोणाला माल सप्लाय करायचा, कोणाला नाही द्यायचा हे ते ठरवू शकतात। त्या मोठ्या मोठ्या मॉल्सला यांच्या CNF मधनं माल जातो आणि माल देणारेही हेच लोक आणि रडणारेही हेच लोक, म्हणजे आम्ही काय समजावं। आणि त्यासाठी 1 दिवसाचा संप पुकारलाय ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, जेणेकरून लोकांना वाटावं की आम्ही तुमच्यासाठी करतोय, पण त्याचं मूळ स्वतः चालू करणारे हे स्वतःच आहे। म्हणून आमचा विरोध आहे की ह्या 20 तारखेला आम्ही कुठल्याही प्रकारे संपामध्ये सहभागी नाही। तिसरा मुद्दा, DPCO ऍक्ट रद्द करावा। DPCO ऍक्ट म्हणजे काय? ड्रग प्राइस कंट्रोल ऍक्ट। हा मुळात संप उद्योजकांनी केला पाहिजे, कारण की DPCO हा ऍक्ट हा कंपनीवाल्यांसाठी लागू झालेला आहे। कुठल्या गोळीची काय किंमत असावी हे नियमामध्ये ठेवली गेलेली आहे। सरकारने सांगितलं की याच्यावर तुम्हाला किंमत लावता येणार नाही, पण हा कायदा रद्द करावा, म्हणजे आम्ही वास्तविकता काहीच्या काही किमती टाकू शकतो आणि ती बाजारात विकली जावं। हा उद्योजकांना फायदा आहे, तर त्यांनी संपन्न पुकारता यांनी वेटीस धरले रिटेलरला। तर हा मुळात जो संप आहे 20 तारखेचा हा चुकीचा आहे आणि कुठल्याही प्रकारे रिटेलर ह्यामध्ये सहभागी होणार नाही, कारण की रिटेलरला
दिवसाचं पडलेलं आहे, प्रत्येक दिवसाची लायबिलिटी पडलेली आहे, त्याला चेक्स आहेत, बँकेचे लोन्स काढलेले आहेत, ते भरायचे. तर मी विनंती करतो की कुठल्याही प्रकारे अशा 20 तारखेच्या संपामध्ये सहभागी होऊ नका आणि आपलं स्वतःचं नुकसान करू नका. हे जे सगळं चाललेलं आहे संप, हे त्यांना काहीतरी मिळवण्यासाठी सरकारकडनं याच्यासाठी चाललंय आणि याच्यासाठी आमचे रिटेलर वेटीस धरून त्यांच्या मागून ही तलवार ढाल केली जात आहे. तर रिटेलर शहाणे व्हा आणि वस्तुस्थिती ओळखा की कोणाचा याच्यात काय फायदा आहे. 99% माझा रिटेलर हा 9 ते 10 वाजेपर्यंत फार तर फार यांना देखाव्यासाठी कुलूप बंद दाखवतील. 10 10:30 नंतर सगळे रिटेलर आपोआप मागच्या दरवाजाने पुढच्या दरवाजाने चालूच करतील. पण यांचं म्हणणं काय राहील की आम्ही 100% संप यशस्वी केला. हा मुळात आजपर्यंत यशस्वी संप झालेला नाही आणि आतापर्यंत यांनी संप पुकारलाय तो आदल्या दिवशीच मागे घेण्यात आलेला आहे. तसंच काही हो आणि आमचा रिटेलर सुरळीतपणे आपला व्यवसाय सुरळीतपणे करो हीच सदिच्छा समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीने व ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने रिटेलरच्या वतीने मी विनंती करतो की या संपामध्ये कुठलाही रिटेलर तसाच होलसेलर सहभागी होऊ नये. मला एक नियोजन करून दे, काय बोलायचं. या संपाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. या संपामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. कशासाठी होणार नाही हा संप? ऍक्च्युली हा संप ऑनलाईनच्या विरुद्ध आहे की ऑनलाईनला सपोर्टसाठी आहे हे सुद्धा रिटेलरला माहित नाहीये. So we support retail chemists and we are not supporting the strike. So all the people who are in Nasik, they won't support the strike and we'll probably open all the shops. Thank you so much. Maharashtra will try to Yeah, all over Maharashtra will try to keep the shops open on the 20th of this month. Okay, thank you. असोसिएशनला अशी मागणी आहे की संपापेक्षा रिटेलरला ऑनलाईनला कॉम्पीट करण्यासाठी कसं अपडेट करता येईल किंवा ऑनलाईन व्यवसाय नियमित राहून तुम्हाला कसा करता येईल याचं प्रशिक्षण तुम्ही चालू करावं संपाच्या ऐवजी, म्हणजे रिटेलरला जेणेकरून फायदा होईल. संप हा जरूर झाला पाहिजे. संप केल्याशिवाय सरकारला जाग येत नसते. परंतु संप हा खरोखर तुमच्या रिटेलरमध्ये जर तळमळीचे असेल तर रिटेलरच्या अनेक समस्या आहेत. तुम्हाला जर रिटेलरची कळकळ असेल तर तुम्ही सरकारवर दबाव टाकू शकता. 500 मीटरपर्यंत तुम्ही दुसरं लायसन इश्यू करू शकत नाही. अनेक MRPच्या बाबतीत जर म्हटलं तर MRPचा कॉलम कुठे असतो, MRP कुठे टाकलेली असते, एकदम बारीक बारीक याच्यात MRP टाकलेल्या असतात. अशा अनेक समस्या आहेत. त्याच्यासाठी तुम्ही रिटेलरच्या पाठीमागे उभं राहून संप करा बरं, तुम्हाला रिटेलर नक्कीच साथ देईल. हा जो संप आहे हा निव्वळ तुमच्या स्वार्थापोटी आहे, त्याच्यामुळे आमचा तुम्हाला सपोर्ट नाही आहे. दरम्यान नाशिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेला हा संप मागे घेण्याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा सुरू असून 20 मे रोजी जनतेला औषधांची कोणतीही अडचण येणार नाही अशी व्यवस्था अन्न औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे यांनी दिली असून समर्थ क्रांती फाउंडेशनची देखील कौतुक केले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी 20 मे रोजी एक दिवसीय संपाची हाक दिलेली आहे. तर प्रशासनाकडून त्यांच्याशी बोलणे चालू आहे की संप मागे घेण्याबाबत आम्ही त्यांना विनंती करत आहोत. तसेच प्रशासनाकडून त्या 20 मे रोजी जनतेला कुठल्याही औषधांची अडचण येणार नाही याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत. तर आज समर्थ क्रांती फाउंडेशन या संघटनेकडून संपामध्ये सामील होत नसल्याबाबतचं पत्र आम्हाला प्राप्त झालं आहे, निवेदन प्राप्त झालं आहे. तर आम्ही समर्थ क्रांती फाउंडेशन यांच्या सभासदांचे स्वागत करत आहोत. तरी माझी नाशिक केमिस्ट संघटनेला विनंती आहे की त्यांनी सदर संप त्यांचा मागे घेऊन जनतेला औषधांचा पुरवठा सुरळीत राहील कसा राहील याबाबत त्यांनी कामकाज करावे. फाउंडेशनचे संस्थापक धनंजय खाडगीर, अध्यक्षा सुनीता माळोदे आणि सचिव शिवाजी कडभाने यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून यावेळी तुषार बोरसे, संजय अमृतकर, संजय गिरासे, विजय अमृतकर, अश्विनी खकाळे, उमेश येडे, रवींद्र येडे,
प्रशांत तांबट आणि अजय केला यांच्यासह अनेक समर्थक क्रांती फाउंडेशनचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट बांधव उपस्थित होते.